नमस्कार. माझं नाव अथर्व देशमुख. लेखक निखिलेश चित्रे सर यांची आपण त्यांच्या आडवाडीची पुस्तकं या पुस्तकावर आधारित मुलाखत घेत होतो आणि हा मुलाखतीचा दुसरा भाग आहे. सर, थँक्यू, तुम्ही जॉईन झालात. थँक्यू. अ, हो. आणि सर, म्हणजे आता एखादे पुस्तक वाचावे हे तुम्ही कसे ठरवता? म्हणजे कोणी रिकमेंड करते की कुठे त्या पुस्तकावर परीक्षण आलेले तुम्ही वाचता आणि ते तुम्हाला आवडते, किंवा त्याला एखादा साहित्यिक पुरस्कार मिळालाय म्हणून तुम्ही वाचता, की कसं म्हणजे? बरेच मार्ग आहेत त्याचे. म्हणजे बऱ्याच वेळा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे कसं होतं की एखादं पुस्तक आपण वाचत असतो तर इतर पुस्तकांचे उल्लेख असतात किंवा इतर लेखकांचे उल्लेख असतात. त्यातले काही उल्लेख आपली उत्सुकता चाळवतात. मग आपण त्या पुस्तकाचा माग काढत जातो आणि त्या पुस्तकाविषयी अधिक माहिती मिळवतो. मग त्या माहितीमध्ये ते पुस्तक रोचक आहे असं लक्षात आलं की ते मिळवायच्या मागे लागतो. एक हा मार्ग असतो. दुसरा मार्ग असा की आपल्या काही आवडत्या लेखकांच्या मुलाखती आपण ऐकतो, वाचतो किंवा आता पाहतो सुद्धा युट्यूबवरती. तर त्या आवडत्या लेखकाच्या मुलाखतीत त्या लेखकांनी त्याच्या आवडत्या लेखकांची नावं सांगितलेली असतात किंवा त्याच्या आवडीच्या पुस्तकांची नावं सांगितलेली असतात. त्यातलं जर समजा आपण एखादं किंवा त्यातली काही आपल्याला माहित नसतील तर असं वाटतं की अरे हे वाचलं पाहिजे कारण हा आपला आवडता लेखक आहे. मग त्याची आवडती पुस्तकं आपल्यालाही आवडू शकतील तेव्हा हे आपण वाचून पाहायला पाहिजे. असं होतं आणि मग त्या पुस्तकांचा शोध घेऊन आपण ते पुस्तक मिळवतो आणि ते वाचतो. हा एक दुसरा मार्ग आहे की आवडत्या लेखकांच्या मुलाखतीतून कळणारी किंवा मिळणारी पुस्तक. हा एक मार्ग. तिसरा, काही वर्तमानपत्रांमधल्या नियतकालिकांमधल्या लेखांमधूनही नव्या नव्या पुस्तकांचा सुगावा लागतो आणि आपल्याला असं वाटतं हे अजून आपण कसं वाचलं नाहीये, तर हे मिळवलंच पाहिजे, वाचलंच पाहिजे. सॉरी. तर असं बऱ्याच वेळा होतं की एखादा लेख वाचतो आपण, त्या लेखामध्ये तो कोणत्याही भाषेतला असेल, त्या लेखामध्ये काही पुस्तकांचे उल्लेख असतात. मग आपल्याला असं वाटतं की अरे हे आपण वाचलं पाहिजे, हे आपण वाचले नाही आतापर्यंत. तर मग ते पुस्तक आपण वाचतो. आणि कधी कधी एखादा आपल्यासारखी आवड असणारे जे आपले मित्र आहेत त्यांच्यापैकी एखादा आपल्याला कोणीतरी सांगतं की अरे हे मी पुस्तक वाचलं, हे छान आहे, फार आवडलं. तर असंही होतं कधी कधी की मित्राकडून आलेली एखादी शिफारस असते किंवा त्यांनी एखाद्या पुस्तकाचं केलेलं कौतुक असतं. त्यामुळे त्या पुस्तकाबद्दल कुतूहल चाळवलं जातं आणि मग आपण ते पुस्तक मिळवायच्या मागे लागतो किंवा मिळवतो. तर असं होतं. तर असे बरेच मार्ग आहेत. कधी कधी असं आहे ना, इंटरनेट हा एक अतिशय महत्वाचा मार्ग आहे आता, की इंटरनेटवर अशा अनेक साईट्स आहेत. मग त्यात अमेझॉन गुडरीड्सची असेल, काय? गुड रीड्स असेल, बऱ्याच साईट्स आहेत अशा, की बरेच फोरम्स आहेत. रेडिट सारखा फोरम आहे. गुडरीड सारखी अतिशय खास पुस्तकांना वाहिलेला प्लॅटफॉर्म आहे. तर त्या माध्यमातून सुद्धा खूप पुस्तकं सापडतात. म्हणजे ते आणि तिथे वावरत असताना आपल्याला अनेकांनी वाचलेल्या पुस्तकांच्या याद्या दिसत असतात. विषयानुरूप केलेल्या पुस्तकांच्या याद्या असतात. मग त्यात आपण आपल्या आवडीच्या विषयांच्या पुस्तकाच्या यादीत शिरतो. मग त्यात आपण काही पुस्तकं धुंडाळत असतो आणि तेव्हा आपल्याला काही पुस्तकं आपलं लक्ष वेधून घेतात की अरे हे काहीतरी इंटरेस्टिंग, रोचक वाटतंय. आणि तो एक फार महत्वाचा मार्ग माझ्यासाठी हल्ली झालेला आहे उपलब्ध. हल्ली म्हणजे गेल्या काही एक 10 वर्षांमध्ये इंटरनेट आणि इंटरनेटवरचे वेगवेगळे फोरम्स, वेगवेगळ्या साईट्स, किंवा अमेझॉनवर आता आपण, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण काही विशिष्ट प्रकारची पुस्तकं घेतली की त्याचा अल्गोरिदम तयार होतो आणि अमेझॉन आपल्याला त्या प्रकारच्या इतर पुस्तकांची नावं सुचवत राहतात. त्यातली बरीचशी बऱ्याचदा घेण्याजोगी नसतात, पण त्यातली काही काही अशी असतात की ती खरंच वाचून पाहावीशी वाटतात. आणि मग ते वाचलं की त्याच्या अल्गोरिदम त्याच्या पुढे आपल्याला वेगळा एखादा लेखक सुचवून देतो. तर तो सुद्धा एक मार्ग आहे नवीन पुस्तकं सापडण्याचा. आणि कधी सर, कधी 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 फक्त कव्हरवर काय म्हणे अवलंबून असतं. बऱ्याचदा असं होतं की एखाद्या पुस्तकाचं मुखपृष्ठ इतकं आकर्षक, चांगल्या अर्थाने आकर्षक वाटतं आपल्याला आणि ते खेचून घेतं. ते वाटतं की अरे हे काहीतरी वेगळं दिसतंय, पाहायला पाहिजे. असं होतं आणि मग आपण त्याच्या मागे लागतो. कधी कधी आपण काही पुस्तकांच्या किंवा लेखकांच्या आधीपासून मागावर असतो किंवा त्यांचा पाठपुरावा करत असतो. त्यांचं नवं काही आलं की आपण वाचतोच. तर अशी अनेक नवी पुस्तकं मिळत जातात. तर असे अनेक असे मार्ग आहेत. कोणी मराठीतले लेखक आहे तुमचे की ज्यांचं नवीन आल्यावर तुम्ही म्हणजे वाचतातच असे हो, मराठीतले? नक्कीच. ऋषिकेश गुप्ते आहे. माझा खूप आवडता लेखक आहे आणि मला तो मराठीतला आजचा एक फार महत्वाचा लेखक वाटतो. ऋषिकेश हो. गुप्ते आहे, गणेश मतकरी, पंकज भोसले. पंकज भोसलेचं लेखन मला खूप आवडतं. नंतर असे बरेच आहेत.
बरेच म्हणजे माझे समकालीन लेखक आहेत त्यांच्यातली नावं सांगतोय. आधीच्या पिढ्यांमधली आहेत तसे काही, म्हणजे काही दुर्लक्षित लेखक आहेत पण ते मला फार महत्वाचे वाटतात. तुम्ही राजीव नाईक. दामोदर हा, प्रभूंबद्दल पुस्तकात, दामोदर प्रभूंबद्दल पुस्तकात तुम्ही दामोदर थोडंसं प्रभू, अगदी लिहिलंय. बरोबर. दामोदर प्रभूंसारखा अत्यंत महत्वाचा लेखक मराठीमध्ये, त्यांच्याकडे अक्षम्य दुर्लक्ष झालं. आणि त्यांच्या इतकं महत्वाचं फिक्शन किंवा तशी कादंबरी, त्यांच्या ज्या 2 कादंबऱ्या आज उपलब्ध आहेत किंवा उपलब्ध नाहीत कारण ती आता पुस्तकं दुर्मिळ झाली आहेत. मंत्रचढ अर्थात वास्तुशांती आणि मूर्ख लाड आणि धूर्तराव, त्या 2 त्यांच्या कादंबऱ्या. तर इतकं महत्वाचं मराठीतलं फिक्शन किंवा कल्पित साहित्य अक्षम्यरित्या दुर्लक्षिला गेलं. दामोदर प्रभू आहेत. राजीव नाईकांचा मोकळासारखा अतिशय महत्वाचा कथासंग्रह, त्याची चर्चाच झाली नाही. मोकळा हा मराठीतला अत्यंत महत्वाचा कथासंग्रह आहे. आजही मला हे अगदी ठामपणे वाटतं. अनिल डांगे यांचे 2 कथासंग्रह होते, एरियल आणि पोरगा पाखरू आणि स्वस्तिक. त्यात अतिशय अतिशय महत्वाच्या कथा होत्या. आणि हे सगळे मी आता ज्यांची नावं घेतली ते मगाशी जे आपण सामाजिक वास्तववादाच्या पगड्याचा उल्लेख केला त्यातून मुक्त होऊन येणारे लेखक होते. या सगळ्यांनी कथनाच्या नव्या घाटांचा जाणीवपूर्वक आणि अर्थपूर्ण शोध घेतला आणि त्यात ते बऱ्याच अंशी यशस्वी झाले. तर असे खूप लेखक आहेत की जे, म्हणजे आत्ताच्या काळातली मी नावं सांगितलीच मगाशी, आधीच्या काळातली आता ते सांगत होते की राजीव नाईकांसारखे लेखक, अनिल डांग्यांसारखा कथाकार, बाळकृष्ण प्रभुदेसाईंसारखा कथाकार, असे काही लेखक आहेत. विलास सारंग, विलास सारंगांच्या कथा विशेष करून त्यांचे जे 3 कथासंग्रह आहेत, त्या 3 कथा, सोलेदाद आणि फुलेदाद, आतंक हा आणि एक अजून मला एक हा तिसरा कथासंग्रह आहे छोटा, तो शेवटचा कथासंग्रह त्यांचा. त्याच्यामध्ये ब्रह्मदेवाचं 5वं मस्तक ही कथा आहे. मी त्याचं नाव नेमकं विसरतो, ठीक आहे, आठवेल नंतर. तर विलास सारंग हा एक महत्वाचा लेखक होता. दिलीप चित्रेंचं कथालेखन, त्यांचा ऑर्फियस आणि चतुरंग. हम्म. हे फार आणि त्याच्या आधीच्या पिढीतले जी ए कुलकर्णींसारखे लेखक तर आहेतच, खानोलकर, जी ए कुलकर्णी, हे लेखक तर आहेतच. तर असे खूप मराठी लेखक आहेत की, आणि हल्लीचंही मी आता म्हटलं तेच की ऋषिकेश गुप्तेच्या प्रत्येक नव्या पुस्तकाची मी आतुरतेने वाट बघत असतो की तो आता काय लिहितोय. आणि तो प्रत्येक वेळी काहीतरी वेगळं, आधीच्या पेक्षा वेगळं, अत्यंत रसाळ, रसमय, वाचनीय असं घेऊन येतो. त्याची जी अलीकडची कान्विन्य हरवली ही कादंबरी होती, हो. तर ही अत्यंत वेगळी आणि मराठी कथा साहित्यामधली अनोखी अशी कादंबरी आहे. तर असे खूप लेखक आहेत की आता समकालीन लेखकांमध्ये कमी आहेत दुर्दैवाने, पण आहेत. पंकज भोसलेचं नवीन पुस्तक येते, त्याचं मला त्याची वाट बघतोय मी. गणेश मतकरीचा तडा हा कथासंग्रह आला, तो खूप इंटरेस्टिंग होता. आणि सर तुमचं म्हणजे साहित्यिक पुरस्कारांबद्दल तुमचं काय मत आहे ते? मला त्याच्यात काहीच रस नाही. म्हणजे पुरस्कार हा पूर्णपणे वेगळा प्रकार आहे. त्याच्यामध्ये काय म्हणे उपजतच पुरस्कार म्हटले की राजकारण येतं. आणि मला मनापासून असं वाटतं की लेखन आणि पुरस्कार या 2 पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे म्हणजे आपण एक साधं उदाहरण घेतलं, पुन्हा मी नोबेलचं उदाहरण घेऊया आपण. नोबेल हा सर्वोच्च साहित्यिक पुरस्कार मानला जातो. पण आपण जर एक अशी लेखकांची नावं काढून बघितली, त्याच्यामध्ये ज्यांना तो मिळालेला नाही असे लेखक, ज्यांना तो मिळाला त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असल्याचं आपल्याला बऱ्याच वेळा दिसून येतं. काफ्काला नोबेल मिळाला नव्हता, बोर्खेसला मिळालं नव्हतं, खूप लेखक आहेत असे. फुलियो कोर्तासारला मिळालं नव्हतं. तर असे खूप लेखक आहेत की ज्यांना नोबेल मिळालं नाही, पण ते जागतिक पटलावर श्रेष्ठ लेखक म्हणून मान्यता पावलेले आहेत आणि त्यांनी आपलं श्रेष्ठत्व केव्हाच सिद्ध केलेलं आहे. पॉल व्हॅलेरी सारखा अत्यंत महत्वाचा विचारवंत कवी आणि अतिशय विलक्षण असा गद्यकार, त्याला नोबेलने आयुष्यभर हुंकवणी दिली. त्यामुळे पुरस्कार आणि लेखन यांचा मला काही संबंध असं वाटत नाही. म्हणजे त्या 2 पूर्णपणे वेगळे प्रांतच आहेत. त्या 2 प्रांतांचा एकमेकांशी काहीच संबंध नाही, ते समांतर आहेत, एवढंच मी म्हणेन. मला स्वतःला वैयक्तिक दृष्ट्या पुरस्कारांमध्ये काहीच रस नाही. म्हणजे एखाद्या लेखकाला पुरस्कार, म्हणजे जसं मी असं वाचलं होतं की जॉन पॉल सार्त्र त्यांना पुरस्कार मिळाला तर त्यांनी तो नाकारला होता की हो. कुठल्याही संस्थेचा लेखक भाग होऊ नये वगैरे.
म्हणजे तुम्हाला असं वाटतं की म्हणजे नेमकं काय? अर्थातच मी पुरस्कार म्हटलं की त्यात राजकारण हे अध्यारोत आहे. राजकारण हा शब्द इथे मी वाईट अर्थाने वापरत नाही. राजकारण म्हणजे पुरस्कार निवडीच्या प्रक्रियेपासून ते निवड होईपर्यंत जो सगळा प्रवास किंवा जी प्रक्रिया असते त्याच्यामध्ये एक राजकारणाचा भाग हा अध्यारोतच असतो. त्यामुळे मग पुरस्कार देणाऱ्यांची विचारधारा आणि तुमची विचारधारा याच्यात काही तफावत आहे की त्यात काही समन्वय आहे की त्यात काही संवाद आहे का, कोण पुरस्कार देत आहे, त्या पुरस्कार देणाऱ्यांची पार्श्वभूमी काय वगैरे अशा खूप गोष्टी असतात. त्यामुळे या सगळ्या भानगडीत न पडता आपण आपलं लिहित वाचत राहिलेलं बरं असं मला नेहमी वाटतं. आणि सर म्हणजे आता तुम्ही बोललात की मला हे साहित्य महत्वाचं वाटतं, तर म्हणजे एखादं साहित्य महत्वाचं किंवा मोठं ठरवण्याचे तुमचे निकष कोणते आहेत? निकष हा, आणि अं, जमल्यास काही उदाहरणे देऊ शकाल का या संदर्भात? हा म्हणजे एखादं साहित्य महत्वाचं किंवा मोठं वाटण्याचे निकष हे दोन पातळ्यांवरती आपल्याला बघता येतात. एकतर ते पूर्णपणे वैयक्तिक असतात बऱ्याच वेळा, हो. आणि वैयक्तिक असल्यामुळे सापेक्ष असतात. ते मला जे पुस्तक मोठं किंवा महत्वाचं वाटेल ते इतरांना वाटेलच असं नाही, आणि या उलट. तर त्यामुळे एक त्यातली पातळी ही वैयक्तिक असते, काय ती सगळ्यांच्याच बाबतीत असते, तशी माझ्याही बाबतीत आहे. दुसरी त्यातली पातळी ही काही अंशी सामायिक असते इतरांची, की आपल्याला एखादं लेखन आधी भिडतं, आवडतं, ह्याची काय कारण वैयक्तिक आयुष्यात असतात. ते आपल्याला असं वाटतं की ह्यातून आपल्याला असं काहीतरी मिळालंय की जे इतर कशातूनही मिळालं नसतं. म्हणजे समजा एखादी कादंबरी असेल, आता एक उदाहरण 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 म्हणून सांगतो की एक मी ह्याचं उदाहरण देईन. भिलोरात पावीच्या माझा खूप आवडता सर्गेल लेखक आहे. त्याची लँडस्केप पेंटेड विथ टी नावाची कादंबरी आहे. तर त्या कादंबरीतून मला आपल्या आयुष्यातली गुंतागुंत, व्यामिश्रता, भावस्तरीयता हे सगळं व्यक्त करण्याच्या इतक्या अनोख्या पद्धती सापडल्या, आणि असंही लिहिता येऊ शकतं हे त्या कादंबरीतून मला अशा इतक्या सुंदर प्रकारे कळलं की ती मला कादंबरी मोठीच वाटते त्यासाठी. पुन्हा ती कादंबरी आयुष्यातल्या अशा काही गोष्टींवरती बोट ठेवते किंवा त्या नेमक्या चिमटीत पकडते की त्यांना एरवी आपल्याला शब्दात मांडणंही अवघड होतं. स्वप्न आणि वास्तव यांच्या सीमारेषेवरच्या गोष्टी किंवा स्वप्नाचा वास्तवाशी असलेला संबंध, आपल्या आयुष्यातले काही शब्दातील अनुभव शब्दांमध्ये बांधण्याचा प्रयत्न करणं, यशस्वी प्रयत्न करणं, किंवा आपल्या आयुष्यातलं वस्तूंचं स्थान आणि त्या वस्तूंचं स्वरूप आपल्या आयुष्यावरती कशा प्रकारे अवलंबून आहे हे सांगितलं. हे सगळं मला त्या कादंबरीतून मिळालं, आणि ते मला त्या आधी किंवा नंतर इतर कुठल्याही कादंबरीनं दिलं नव्हतं. म्हणून मला ती कादंबरी मोठी किंवा महत्वाची वाटते. आता हे मी त्या विशिष्ट कादंबरीबद्दल बोललो, असं इतरही बाबतीत म्हणतात. आता ॲला रॉबर्गिए हा एक फ्रेंच लेखक होता, कादंबरीकार होता आणि चित्रपट दिग्दर्शक होता. त्याची कादंबरी मला किंवा त्याची पुस्तकं मला आवडण्याचं कारण हे की त्यांनी, आता ज्या आपण सामाजिक वास्तववादाच्या पगड्याविषयी बोललो, तो त्या काळात फ्रान्समध्येही अस्तित्वात होता, आणि तो त्यांनी कशा प्रकारे नाकारला त्याच्या कादंबऱ्यांमधून. आणि कादंबरी म्हणजे अमुक तमुक किंवा कादंबरी ही अशीच असली पाहिजे, हे अशी जी एक घट्ट झालेली हुकुमशाही पद्धतीची धारणा असते ती उद्ध्वस्त करण्याचं काम रॉबर्गिएच्या नवकादंबरीनं केलं होतं. म्हणून मला त्या कादंबऱ्या ज्या आहेत त्या आवडतात किंवा महत्वाच्या आणि मोठ्या वाटतात. किंवा काफका फार जवळचा आणि मला मोठा वाटतो, तो अनेकांना वाटतो तसा. किंवा मोर्फेस महत्वाचा आणि मोठा वाटतो. काफकाच्या कादंबऱ्यांमध्ये त्यांनी जे सांगितलंय किंवा त्यांनी जे व्यक्त केलंय, व्यवस्थेचं अगम्य असणं, व्यवस्थेपुढे व्यक्तीची हतबलता, व्यवस्थेने व्यक्तीला गिळंकृत करून टाकणं, किंवा व्यक्ती आणि व्यवस्था यांच्यातलं कायम सुरू असलेला संघर्ष आणि द्वंद्व, हे सगळं आजही अत्यंत समकालीन आणि आजचं वाटतं. आणि ते अजिबात शिळ झालेलं नाही, म्हणून काफका कधीच शिळा होणार लेखक आहे. तसंच चॉईस सारखा लेखक की जो भाषेलाच ध्येय मानतो, आणि काळ, भाषा आणि
अ, शब्द म्हणजे भाषेचाच एक म्हणूया आपण यांच्यामध्ये अत्यंत सार्थ असे प्रयोग करतो की तिकडे तो भाषा साजरी करतो. तो काळाला भाषेने वेगवेगळ्या प्रकारे छेडण्याचा प्रयत्न करतो. तर हे जॉईसच्या आधी आणि नंतर कोणी केलं नव्हतं, किंवा ज्यांनी केलं ते वेगळ्या प्रकारे केलं. जॉईस सारखं कोणीच केलं नाही. ज्यांनी करण्याचा प्रयत्न केला ते फसले. म्हणून जॉईस मला महत्वाचा आणि मोठा लेखक वाटतो. किंवा होर्खे लुई बोर्खेस सारखा लेखक की ज्यांनी मगाशी आपण ज्याचा उल्लेख केला, फिक्शन आणि नॉन फिक्शन किंवा कथात्मक साहित्य यातली सीमारेषा त्यांनी पुसून टाकली. म्हणजे त्यांनी निबंधांच्या घाटातल्या कथा लिहिल्या आणि कथांसारखे निबंध लिहिले. म्हणून मला बोर्खेस मोठं वाटतं. म्हणजे यातून आपल्याला बघितलं तर असं दिसतं, आणि माझे असं लक्षात येत आहे की आपल्याला आवडलेल्या आणि मोठ्या वाटणाऱ्या लेखनामध्ये काहीतरी अपूर्वता असते, की त्या लेखकांनी ज्या प्रकारे आणि जे केलंय ते त्याच्या आधी तशा प्रकारे कधीच कोणी केलेलं नसतं. म्हणून सुद्धा तो लेखक महत्वाचा वाटतो. अपूर्वता हा एक महत्वाचा निकष आहे. ते त्याच्या आधी झालं नाही आणि तोपर्यंत असं कोणी केलं नाही. आणि दुसरं, तो आपल्या आयुष्यातल्या अशा काही अनुभवांना स्पर्श करतो लेखनाच्या माध्यमातून, की आपण जर लिहिलं असतं तर असंच लिहिलं असतं असं आपल्याला वाटावं, किंवा आपल्याला हे कधीपासून लिहायचं होतं पण आपल्याला ते अशा प्रकारे कधीच लिहिता आलं नसतं असं वाटावं. नय्यर मसूद सारखा उर्दू लेखक आहे, त्यांच्या कथा वाचताना आपल्याला हे जाणवतं की कथेमध्ये प्लॉट म्हणून काहीतरी असतं. अशी जी आपली वर्षानुवर्षाची धारणा आहे, ती धारणा हा माणूस किती क्षणात विरघळून टाकतो किंवा उद्ध्वस्त करून टाकतो. आणि अगदी चिमटीत सापडता येतील न येतील असे, पकडता येतील न येतील असे अनुभव, की दार उघडण्याचा अनुभव, अंगणात उभं राहण्याचा अनुभव. नय्यर मसूद सारखा लेखक इतका काही सुंदर काव्यात्मक भाषेत मांडतो की आपण थक्क होऊन जातो. म्हणून नय्यर मसूद सारखा लेखक सुद्धा मोठा आहे, की तो उर्दू भाषेमध्ये आणि एकूणच जागतिक कथन परंपरेत अपूर्व आहे. तर हे असे काही निकष आहेत, शोधले तर आणखीनही सापडतील, पण मग तो पुन्हा एक वेगळा विषय. आणि सर, हे निकष ऑब्जेक्टिव्ह पातळीवर असू शकतात असं तुम्हाला वाटतं का? की आता काही त्यातले मी मगाशी म्हटल्याप्रमाणे काही पूर्णपणे व्यक्तिनिष्ठ असतात आणि काही पूर्णपणे त्याला वस्तुनिष्ठ म्हणतो आपण, जसे ऑब्जेक्टिव्ह तसे असू शकतात. आता अपूर्वतः वस्तुनिष्ठ निकष असायला म्हणजे काही हरकत नसावी असं मला वाटतं. म्हणजे लेखकाने आधी कोणी न केलेलं असं जेव्हा काहीतरी अर्थपूर्णरित्या केलं असेल, अर्थपूर्ण अपूर्वता असं आपण त्याला म्हणूया. आता अर्थपूर्ण अपूर्वता हा एक वस्तुनिष्ठ निकष आहे की जो कुठल्याही कलाकृतीला आपण लावून बघू शकतो. त्यात माझं आणि तुझं आयुष्य वेगळं असून काही फरक पडत नाही. तर नक्कीच वस्तुनिष्ठ निकष असे काही असतातच की त्या कलाकृतीने किती लोकांच्या आयुष्याला स्पर्श केलाय, हाही एक निकष असू शकतो. स्पर्श केलाय म्हणजे या अर्थाने की आपण जे जगलोय, आपण जे वास्तव किंवा आपण जे जगणं अनुभवलंय, ते अनुभवलेलं जगणं इतक्या सुंदर प्रकारे दुसऱ्या कोणीच आपण कधी मांडलेलं पाहिलं नसतं, व्यक्त केलेलं आपण पाहिलेलं नसतं. त्यामुळे एक सार्वस्पर्शिकता असा एक शब्द आपण तयार करू शकतो. जास्तीत जास्त वाचकांच्या आयुष्याला स्पर्श करणं, हा एक निकष आहे. असे काही निकष नक्कीच वस्तुनिष्ठ असू शकतात, पण अर्थात वस्तुनिष्ठतेत सुद्धा व्यक्तिनिष्ठ वस्तुनिष्ठता असते. त्यामुळे मग त्यात हो. पुढे जास्त काही आपण बोललेलं बरं. हो. सब्जेक्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्हनेस पण असतो. हो,